पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त। तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। अनेकाचे कानी, गुणदोष मना न आनी। तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। मस्तक ठेंगणा, करी संतांच्या चरणा। वेचिते वचन, जेणे राहे समाधान। तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार। तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि उपासनापर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतात, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त। भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त। अभंगाच्या पहिल्या चरणात गीत हा शब्द आलाय। तर गीत म्हणजे सिनेमातील गीत नव्हे, तर गीत म्हणजे मुखाने हरिनाम घेणे। गीत म्हणजे हरिनाम। अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारायांनी एक प्रकारे भावाचीच व्याख्या सांगितली आहे। महाराज म्हणतात, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त। जे नामस्मरण शुद्ध चित्तानं केलं जातं, तो भाव असतो। मग हे शुद्ध चित्त म्हणजे काय? तर शुद्ध चित्ताची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात। माऊली लिहितायत, मोक्ष दिल ज्ञान, येत कीर नाही आन। परी ते थाऱ्या ऐसे मन शुद्ध व्हावे। विरक्ती वाचुनी कही, या ज्ञानासी तगनेची नाही। हे विचारून ठाई ठेविले देवे। या 2 ओव्यांपैकी ज्ञानोबा पहिल्या ओवीत बोलतायत की आत्मज्ञान फक्त शुद्ध मनात स्थिरावतं, आणि दुसऱ्या ओवीत बोलतायत की आत्मज्ञान फक्त विरक्त मनात स्थिरावतं। याचाच अर्थ असा होतो की शुद्ध मन म्हणजेच विरक्त मन। मन आणि चित्त हे एकच असतात। शुद्ध मन म्हणजे विरक्त मन, याचाच अर्थ शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त। शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त। आणि म्हणून जे नामस्मरण शुद्ध चित्ताने, अर्थात चित्तात विरक्ती धारण करून घेतल्या जातं, तो खरा भाव असतो, तो शुद्ध भाव असतो। आणि म्हणून श्री संत मुक्ताबाई म्हणतायत, श्री संत मुक्ताबाई म्हणतायत की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला। शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला। तुमचा भाव जर शुद्ध असेल देवाबद्दलचा, तर देव तुम्हाला दूर नसतो, तात्काळ देव तुम्हाला प्राप्त होतो। मग भावाचे सहजच 2 प्रकार पडतायत, एक शुद्ध भाव आणि एक अशुद्ध भाव। अशुद्ध भाव म्हणजे ज्या व्यक्तीला संसारही आवडतो आणि देवही आवडतो,
तो अशुद्ध भाव असतो. आणि ज्या व्यक्तीला संसार आवडत नाही, फक्त देवच आवडतो, तो शुद्ध भाव असतो. ज्या व्यक्तीला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, तो अशुद्ध भाव आहे. आणि ज्या व्यक्तीला संसार आवडत नाही, फक्त देवच आवडतो, तो शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध भाव देवाला धरून आपल्या जवळ आणतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुमच्या अंतःकरणात जर देवाबद्दल शुद्ध भाव असेल, तर हा शुद्ध भाव देवाला पकडून धरून तुमच्या घरात आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. ही भावाची ताकद आहे. मात्र भाव हा शुद्ध असावा, अशुद्ध नाही. आणि तो शुद्ध भाव म्हणजे संसाराची आवड नाही, फक्त देवाचीच आवड असणे, हा शुद्ध भाव असतो. हा शुद्ध भाव तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आम्ही सहज बोलून जातो, आम्ही देवाची भक्ती करतो, आमचा देवावर भाव आहे, आमचा देवावर भाव आहे. ठीक आहे, मान्य आहे, बोलतोय आम्ही. सगळेच आम्ही लोक म्हणतो आमचा देवावर भाव आहे. मग भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये शपथ खाल्ली आहे. देव बोलतायत, ज्ञानोबाराय लिहितायत, आम्ही भावाचे पाहुणे भलते. देवाने शपथ खाल्ली ज्ञानेश्वरीत, आम्ही भावाचे पाहुणे भलते. तुम्ही कोणीही असा, तुमच्या अंतःकरणात जर भाव जागा झाला, तर मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच, फक्त तुमच्या अंतःकरणात माझ्याबद्दल भाव असावा. मग देवानं जर ज्ञानेश्वरी शब्द दिलाय की ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच्या घरचा मी पाहुणा होतो, मग तुम्ही आम्ही म्हणता की देवावर आमचा भाव आहे, तर आजपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात देव का आला नाही? देव आमच्या घरचा पाहुणा का झाला नाही? तुम्ही म्हणता ना देवावर भाव आहे, मग देव तुमच्या घरचा पाहुणा का होत नाही? देवाने शब्द दिलाय ज्ञानेश्वरीत, आम्ही भावाचे पाहुणे भलते. भगवान कृष्ण म्हणतायत, ज्याच्या अंतःकरणात माझ्याबद्दल भाव आहे, मी त्याच्या घरचा पाहुणा झालोच. मग तुमचा जर देवावर भाव आहे, तर देव तुमच्या घरचा पाहुणा का होत नाही? याचं कारण आमचा भाव हा अशुद्ध भाव आहे. आम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव असतो. आणि अशा अशुद्ध भावानं जर भगवंताचं भजन केलं, तर भगवंताची प्राप्ती होत नाही आणि देव आमच्या घरचा पाहुणाही होत नाही. मग देवाला शुद्ध भाव आहे. आणि हा शुद्ध भाव म्हणजे ज्याला संसाराची आवड राहिली नाही, आता फक्त देवाचीच आवड राहिली आहे, हा शुद्ध भाव आहे. आणि हा शुद्ध भाव देवाला धरून आणतो आणि तुमच्या घरचा पाहुणा करतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. ज्ञानोबाराय बोलतायत की आम्ही भावाचे पाहुणे बलतया. भाव हा शुद्ध असावा, देव तुमच्या घरचा पाहुणा होतो. 1 क्विंटल गहू जर विकत घ्यायचे असतील, तर गव्हाचा भाव आहे 2000 रुपये. 1 क्विंटल गहू विकत घ्यायचे, गव्हाचा भाव काय? 2000 रुपये. देव विकत घ्यायचा आहे, देवाचा भाव काय? सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. तुकोबाराय. 1 क्विंटल गहू विकत घ्यायचे, गव्हाचा भाव आहे 2000 रुपये. देव विकत घ्यायचा आहे, देवाचा भाव आहे सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. अर्थात देवाचा भाव, तुम्हाला देवाला विकत घ्यायचं तर देवाचा भाव आहे, देवाचा रेट आहे सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. अर्थात सर्वस्वाचा त्याग, अर्थात संसार न आवडणं आणि फक्त देवच आवडणं, हा देवाचा रेट आहे, हा देवाचा भाव आहे. आणि या भावानं तुम्ही देव विकत घेऊ शकता. आणि म्हणून 1 क्विंटल गहू विकत घ्यायचे तर गव्हाचा भाव 2000. देव विकत घ्यायचा, देवाचा भाव सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. अर्थात
ज्यांनी संसारावरचं प्रेम काढले आणि देवाला दिलंय. आता ज्याला संसार आवडत नाही, ज्याला फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव असतो. आणि या शुद्ध भावानं देव भेटतो. हा शुद्ध भाव देवाला पकडून आणतो आणि तुमच्या घरचा पाहुणा करतो. तुका म्हणे, भाव जवळी धरुणी आणि देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, देव त्याला. मुक्ताबाई. भाव या शब्दाचे दैनंदिन जीवनात आम्ही अनेक अर्थ घेतो आणि ते भावाचे अनेक अर्थ आहेत. भाव म्हणजे आवड, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे अटॅचमेंट, भाव म्हणजे जिव्हाळा. हे भावाचे अनेक अर्थ आहेत. ढोबळ मनानं आम्ही भाव या शब्दाचा अर्थ घेतो आवड. आवड ही अनेक पदार्थाची असते. तुम्हाला देवाची आवड आहे, पण त्यासोबत इतर पदार्थाचीही आवड आहे. तुम्हाला इतर पदार्थही आवडतात आणि देवही आवडतो. हा अशुद्ध भाव आहे. पण तुम्हाला इतर काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि म्हणून भाव म्हणजे आवड, श्रद्धा, भक्ती, प्रेम, जिव्हाळा, अटॅचमेंट, हे सगळे भावाचे पर्यायी शब्द आहेत. भाव म्हणजे श्रद्धा. आणि या श्रद्धेची व्याख्या लिहिताना नाथ महाराज भागवतात लिहितायत की श्रद्धा म्हणजे काय, भाव म्हणजे श्रद्धा, तर श्रद्धा म्हणजे काय. नाथ महाराज लिहितायत की माझी या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. नाथ महाराज. भगवंताच्या नामाची अति आवड ही श्रद्धा असते. आवड आहे, पण अति आवड आहे. आणि म्हणून मी बोलून गेलो की आवडीमध्ये दोन प्रकार येतात. तुम्हाला इतर पदार्थही आवडतात आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. फक्त देवच आवडणं हा शुद्ध भाव आहे. मग श्रद्धा काय सांगते, माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. देवाच्या नावाची अति आवड असणं ही श्रद्धा असते. मग इथं या भक्ताला इतर काहीही आवडत नाही, काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो. अति शब्द सुचवतो की फक्त देवाचीच आवड. आता काही नको देवा, फक्त तू पाहिजे. अति शब्द हे सुचवतो. अति शब्द सांगतो की मला आता इतर काही नको, देवा फक्त तू पाहिजे. आणि देवा फक्त तू पाहिजे हे वैराग्य असतं. आता देवा फक्त तू पाहिजे हे वैराग्य असतं. बाकी काही नको, देवा फक्त तू पाहिजे हे वैराग्य असते. आणि हे वैराग्य धारण करून, अर्थात शुद्ध चित्ताने जे नामस्मरण केलं जातं, तो देवावरील खरा भाव असतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुम्हाला आता इतर काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो. देवाच्या नावाची अति आवड, अर्थात तुम्हाला इतर काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हे वैराग्य असतं. आणि असं वैराग्य धारण करून, अर्थात शुद्ध चित्ताने जो देवाचं नामस्मरण करतो, तो देवाचा खरा भाव असतो. आणि या भावानं देव प्राप्त होतो. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. परंतु आज तुम्ही जगावर नजर मारा, हा शुद्ध भाव किती लोकांच्या अंतःकरणात दिसून येतो. उगी बोटावर मोजण्या एवढे भक्त सोडा, तर बाकी उरलेले भक्त हे सकाम भक्त आहेत. प्रत्येक जण थोडेफार वगळता, थोडेफार वगळा, अपवाद असतो, थोडेफार वगळता. प्रत्येक जण भगवंताची भक्ती करतो, परंतु मला काही मिळावं, मला काही प्राप्त व्हावं या उद्देशाने करतो.
आणि मला काही मिळावं, मग ते धन असो, सुख असो, मुलंबाळ असो, काही असो, मला काही मिळावं, मला धन मिळावं, या उद्देशानं जर देवाची भक्ती केली तर ही सकाम भक्ती आहे. आणि सकाम भक्ती ही भक्तीमध्ये मोडतच नाही. भक्तीमध्ये सकामता नकोच आहे. भक्ती ही निष्कामच असावी, तर ती देवाची खरी भक्ती आहे. तुम्ही देवाला काही मागता हा व्यवहार असतो. भक्तीत व्यवहार नसावा, भक्तीत प्रेम असावं. देतं ते प्रेम, घेतं ते व्यवहार. प्रेम कधी मागत नाही, प्रेम देत असतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे फक्त त्याच्यासाठीच तुम्ही जगत असता, आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार असतं. आईचं मुलावर प्रेम आहे याचा अर्थ सरळ होतो की आई फक्त मुलासाठीच जगते आणि प्रसंगी मुलासाठी आपला जीव देखील द्यायला तयार होते. जुन्या काळी लहान मुलं टोपल्यात घालायचे आणि शेतात घेऊन जायचे आणि बायका खुरपायच्या आणि ते बाळ झाडाच्या सावलीखाली टोपल्यात खेळत असायचं. पण बायका खुरपायला नादाला लागल्या की त्या टोपल्याकडे दुर्लक्ष असायचं आणि एखाद दिवस मोठा साप यायचा आणि त्या बाळाच्या टोपल्यावर फणा काढून उभा राहायचा. पण अचानक आईचं लक्ष गेलं की माझ्या बाळाच्या टोपल्यावर सापानं फणा धरलाय. आई खुरपं फेकून देते, पळत जाते आणि हाताने त्या सापाला धरते. घरात पालीला भिणारी आई, घरात पालीला भिणारी आई पण सापाचं मुंडकं धरते आणि प्रसंगी म्हणते मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. हे प्रेम असतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत असता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही फक्त त्याच्यासाठीच जगत असता. रस्त्यानं चाललायत, आई आणि लेकरू आहे, माय लेकरं चालले, तेवढ्यात वाघ आला. आई लेकराला पाठीशी घालते आणि वाघाशी दोन हात करते. वाघाला म्हणते प्रसंगी मला खा पण माझ्या बाळाला वाचव. हे प्रेम असतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तुम्ही फक्त त्याच्यासाठीच जगत असता. देतं ते प्रेम, घेतं ते व्यवहार. देवाला प्रेम द्या. भक्तीमध्ये प्रेमामध्ये द्यायचं असतंय, घ्यायचं नसतंच. तुम्ही देवाला काही मागितलं की हा व्यवहार झाला, हे भक्तीत मोडल्याच जात नाही. देवाला द्या, देवाला प्रेम द्या, देवाला नामस्मरण द्या, देवाला ऋणी करा. तुमच्या नामानं तुम्ही इतकं नाम घ्या आणि निष्काम नाम घ्या की देवाला ऋणी करा. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण. या नारायणाचे दिवाळा निघले म्हणले का, याच्यावर बहुताचे ऋण आहेत. का असंख्य तोंड नारायणाचं नाम घेत आहेत आणि या नामाच्या कर्जाखाली हा नारायण दाबलाय, त्याचे दिवाळे निघले का. तर असंख्य तोंड नारायणाचं नाव घेत आहेत, तर आता कुणाकुणाचं ऋण फेडील. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. नारायणाचे दिवाळे निघले म्हटले का असंख्य तोंड देवाचं नाव घेत आहेत. आपलं ऋण देवावर करा. आणि ज्याच्यावर तुमचं ऋण असतं तो तुमचा मिंदा असतो, तो तुमचा मिंदा असतो. दैनंदिन व्यवहारात बघा, तुम्ही एखाद्यावर उपकार करत जा. त्यांनी याचना केल्यावर करा किंवा याचना न करता एखाद्यावर उपकार करत जा. किंवा एखादा याचक आहे, मागतोय मला हे द्या मला ते द्या, याचक आहे, मागतोय, मागणार आहे, त्याच्यावर उपकार करत जा. त्याला नाही म्हणू नका, त्याला द्या, तो मागतोय ते. त्याच्यावर तुमचं ऋण होतं. आणि ज्याच्यावर तुमचं ऋण असतं ती व्यक्ती तुमची मिंदी असते. तुम्ही न बोलता तुमच्या संकटात धावत येते ती व्यक्ती, ती तुमची होते, तुम्हाला मदत करते. देवावर ऋण करा नामस्मरणाचं, देव तुमचा होतो, धावत येतो, तुमच्या घरचा पाहुणा होतो. कारण देव मिंदा आहे का, आमच्या ऋणात दाबलाय. आम्ही आमच्या नामस्मरणाचं, निष्काम नामस्मरणाचं ऋण केलंय देवावर. देव आमच्या ऋणात दाबलाय नामस्मरणाच्या, देव आमचा मिंदा आहे. आणि जो मिंदा असतो त्याला आपली चाकरी करावी लागते, दैनंदिन व्यवहारातही आणि परमार्थही. आणि म्हणून देव संताची चाकरी करतो. हो, देव संत निष्काम नामस्मरण करतात, हे संताचं देवावर झालेलं ऋण आहे. आणि ते फेडण्यासाठी देव संताच्या संसारात येतो आणि राबतो आणि संताचा दास बनतो. देवावर आपलं ऋण करा, देवावर प्रेम करा, देवाला द्या, देवाकडून काही मागू नका. देवाच्या घरी सगळे, त्याच्या घरी एकच साकडे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. का जे प्रेमाचे साकड आमचे घरी. देवाच्या घरी एकाच गोष्टीचं साकड आहे,
प्रेमाचं. का जे प्रेमाळाचे साकड आमचे घरी. तो काय मागत नाही, तो फक्त शुद्ध भाव मागतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि मग तो फक्त प्रेमाचा भुकेला, आणि हा प्रेमाचा दुष्काळ आहे त्याच्या घरी. थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळ तयाला तुकोबर आहे. देवाला भाव द्या, आणि विरक्त अंतकरणाने देवाचं नामस्मरण करणं हा देवाला दिलेला भाव असतो. आणि या भावानं देव कळतो. भाव बळे आकळे, एरवी नाकळे, करतरी आवळे तैसा हरी. ज्ञानोबा आहे. शुद्ध भावानं देव आकळला जातो, आमच्या ताब्यात येतो, आम्हाला प्राप्त होतो. पण सध्या व्यवहारामध्ये हा भाव राहिला नाही. आम्ही देवाची भक्ती करतो ते काही मागण्यासाठी. आम्ही देवाला मागतो, देवा मला हे दे, मला ते. मागू नका. त्याला माहिती आहे ना तुम्हाला काय पाहिजे. न सांगता तुम्हाला कळवे ते अंतर. काय सांगायची गरज आहे? तुम्हाला काय द्यायचं तुमच्या नशिबाने ठरवलंय. तुमचं नशीब तुम्हाला काय द्यायचं देईल. देवाला मागू नका. नशिबाशिवाय अधिक मिळत नसतं. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपणा धुतले फिटवण्याने. नशिबावर जे लिहिले, कपाळावर जे लिहिले ते तुम्हाला मिळूनच आहे, मिळणारच आहे. मग देवाला का मागता? देवाची भक्ती यासाठी करायची असते की तुम्हाला देव बनायचं, देवाची प्राप्ती करायची. देवाला काय मागायचं नाही. आणि प्रसंग आला तो त्याच्या मनाने देतो. देवाला मागू नका. उलट देवावर ऋण करा तुमच्या भक्तीचं, नामस्मरणाचं. पण हे आम्हाला भक्तीत कळत नाही. आम्ही भक्ती करतो ती सकाम भावनेने, अशुद्ध भावनेने. आम्हाला काय हवंय आम्ही देवाला मागतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवाला काही मागतो त्यावेळेस हा अशुद्ध भाव असतो, ती सकाम भक्ती असते. आणि या सकाम भक्तीला, अशुद्ध भावाला काही किंमत नसते. जसं शून्य आहे आणि त्याच्या मागे अंक नसेल तर त्या शून्याला काय किंमत आहे. 5-6 शून्य लिहिले पण मागे एकही आकडा नाही, ते शून्य काय कामाचे. पाठीमागे अंक असल्याशिवाय शून्याला किंमत नाही. तसं जीवनामध्ये शुद्ध भाव असल्याशिवाय त्या भक्तीला किंमत नाही. नाथ महाराज भागवतात बोलतायत की तुपाशिवाय जेवणाला काही महत्व नाहीये, ते व्रत आहे. वंध्याश्री सोबत मैथून करणं ते व्रत आहे. तसं भावाविना भजन करणं तेही व्रत आहे. नाथ महाराज लिहितात, व्रथा घ्रते विन भोजन, व्रथा वंदेचे मैथुन, व्रता भावे विन भजन, सत्य जाण उद्धवा. भजनात भाव नसेल तर ते भजन व्यर्थ आहे, व्रत आहे, खोटं आहे. आणि भजनात भाव असणं म्हणजे विरक्त अंतकरणानं देवाचं केलेलं नामस्मरण. भजनात भाव असणे म्हणजे विरक्त अंतकरणानं देवाचं केलेलं नामस्मरण. हा खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देव बनवतो. म्हणून भक्तीमध्ये शुद्ध भाव असावा, अशुद्ध नको. भाव शुद्ध असावा. जसं अन्नामध्ये मीठ नाही, ते बेचव लागतं. तुका म्हणे अवघे फिके भावाविना, मीठ नाही अन्न ते नेण्यावे. तुका म्हणे अवघे फिके भावाविना, अन्नामध्ये मीठ नाही ते अन्न बेचव लागतं, फिकं लागतं. भक्तीमध्ये भाव नाहीये, ती भक्ती फिकी आहे, बेचव आहे. भक्तीमध्ये भाव आणा, शुद्ध भाव आणा. पण आजकाल तुमच्या आमच्या भक्तीमध्ये शुद्ध भाव नाहीये, आहे तो सकाम भाव आहे. आम्ही देवाला मागण्यासाठी काहीतरी करत असतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत का कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी रहाटे जारेसी जावाया. माझ्या ठाई भक्ती फळालागी जाया आरती, का धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. ज्ञानोबा लिहित आहेत, ज्ञानोबाचे शब्द आहेत की एखादी शिंदळबाई आहे, तिला नवऱ्याच्या पाठीमागे वाईट वागायचे. ज्ञानोबाचे शब्द आहेत, माझे नाही. का कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी, स्वैरिनी म्हणजे शिंदळबाई, रहाटे जारेसी जावाया लागे. एखादी शिंदळबाई आहे, तिला नवऱ्याच्या मागे वाईट वागायचे, ती नवऱ्याच्या जास्त पुढं पुढं करते. आणि म्हणून समजून घ्या, शब्द ज्ञानावर राहायचे. एखादी बायको जर विनाकारण नवऱ्याच्या पुढं पुढं करत असेल, विनाकारण,
वाजीपेक्षा जास्त पुढे पुढे करते, तिच्या मनात काहीतरी काळं पांढरं आहे, तिला वाईट वागायचं नवऱ्याच्या मागं, हे ज्ञानोबा बोलतात. तसं एखादा भक्त विनाकारण देवाच्या पुढे पुढे करत असेल तर त्याच्या मनात काहीतरी काळं पांढरं आहे, त्याला देवाला काहीतरी मागायचे. हो. आणि म्हणून माझ्या ठाई भक्ती फळालागी जया आरती धनोद्देशी विरक्ती नटने जेवी. ज्ञानोबा आहे. काहीतरी फळ मागायचे, धन मागायचे, पैसा मागायचा आहे. हा भक्त त्या शिंदळबाई सारखा असतो म्हणले. तिला नवऱ्याच्या मागे वाईट वागायचे म्हणून नवऱ्याच्या पुढे पुढे करते. या भक्ताला माझ्याकडून काहीतरी मागायचं म्हणून माझ्या पुढे पुढे करतोय. ही अशुद्ध भक्ती आहे, हा अशुद्ध भाव आहे, ही सकाम भक्ती आहे. आणि अशा भक्ताला नाथ महाराज अभक्त म्हणतायत. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. जो धनलोभी आहे, धनाच्या प्राप्तीच्या उद्देशाने देवाची भक्ती करतो, तो अभक्तच असतो. तो अभक्त असतो. त्याला देवाला मागायचं असतं. देवाला जे जे मागतात, देवाची भक्ती करतात पण काही मागण्यासाठी करतात, ते सगळेच अभक्त असतात. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. भक्तीमध्ये व्यवहार नसतो, भक्तीमध्ये द्यायचं असतंय. जे मागते ती व्यवहार आहे आणि देते ती भक्ती आहे, देते ते प्रेम आहे. भक्तीमध्ये प्रेमामध्ये द्यायचं असतंय, घ्यायचं नसतंय. देवाला द्या, देवाला प्रेम द्या, देवाला नामस्मरण द्या, देवाला ऋणी करा. आणि जो आपला ऋणी येतो, आपला मिंदा असतो, मी बोललो तो मिंदा असतो, त्याला आपल्या संसारात राबायला यावं लागतं. देव येतो, तुम्हाला प्राप्त होतो, तुमची चाकरी करतो. देवाला मिंद करा नामस्मरणानं. दिवाळखोर नारायण यावरी बहुता चिरून. त्याचं दिवाळ काढा नामस्मरणाने, त्याला मिंद करा. त्याला आपोआप आमच्या संसारात जीवनात यावं लागतं. निष्काम भावनेने देवाचं नाव घ्या, विरक्ती धारण करून देवाचं नाव घ्या. देव तुमच्या जीवनात येतो, संसारात येतो, नक्की येतो. आणि म्हणून भक्तीमध्ये देव फक्त शुद्ध भावाचा भुकेलेला आहे. त्याला काही नको, तुमचं धन दौलत पैसा आदला काही नको, फक्त शुद्ध भावाचा भुकेलेला आहे. तुकोबाराय बोलले, गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. अरे गिरधर लाल, भगवान कृष्ण फक्त भावाचा भुकेलेला आहे, त्याला काही नको दुसरं. तो फक्त अंतरीची गोडी घेतो, पाहे जोडी भावाची अंतरीची गोडी घेतो, त्याला बाकी काही नको. तुम्हाला रागरागिनी येवो न येवो, गाता येवो न येवो, तुकोबाराय म्हणले, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदीला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. अरे तुला देवाने आवाज दिला नाही, नाही दिला, येडवाकडा गा, जसं येईल तसं गा. तुझ्या मधुर आवाजाला देव भुकेलेला नाही. तुला येतं तसं वेडवाकडा रामकृष्ण हरी म्हण, देव तुझा होतो. पण आजकाल कीर्तनामध्ये एखाद्या कीर्तनकाराला चांगलं गाता नाही आलं, अतिशय सुंदर चिंतन दिले पण गाता नाही आलं, सगळे लोक म्हणतात कीर्तन पडलं का त्याला गाता नाही आलं. देव म्हणतो गायनार जाऊ नका. हो, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदीला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. आणि मग कीर्तनामध्ये गायनाला चालीला फारशी किंमत देऊ नका. कीर्तनकार जो चिंतन मांडतो त्याकडे लक्ष द्या. लोक कीर्तनाला येतात ते तुमचं चिंतन ऐकायला, तुमचं गायन ऐकायला नाहीये, तुमचा पखवाज ऐकायला नाहीये. कीर्तनकारानं कीर्तन करायचं थांबवलं आणि पखवाजाला म्हणा का हो रे पखवाज वाजव, लोक कीर्तनाला थांबतील? कीर्तनकारानं कीर्तन करायचं थांबवलं आणि गायकाला म्हणलं कव्हा रे गा, कीर्तनकार थांबतील? नाही थांबत. लोक जे आलेले असतात तर कीर्तनकाराचं निरूपण, चिंतन ऐकायला आलेले असतात, तुमचा मृदंग आणि गायन ऐकायला आलेले नसतात. ठीक आहे, त्याला थोडंसं महत्व द्यावं पण अति महत्व देऊ नका. देव म्हणतो मी तुमच्या मधुर गायनाचा भुकेलेला नाही, तुम्हाला जसं येतं तसं रामकृष्णारी म्हणा, पण भावानं म्हणा, ते मला पावतं. आणि म्हणून भक्तीमध्ये निष्कामता असावी, विरक्ती असावी. शुद्ध चित्तानं, विरक्त अंतकरणानं देवाचं नाव घ्यावं, तो शुद्ध भाव असतो. नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनतकुमार याच मार्गाने देवाच्या भेटीला गेले आणि देव प्राप्त करून घेतला. नारदा, ध्रुव, अक्रूरा, शुकाह न सनतकुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्त जैसा. ज्ञानोबा बोलतायत. नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनतकुमार अंतकरणात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करत होते. हा त्यांचा भाव शुद्ध होता आणि या शुद्ध भावाने मी या लोकांना प्राप्त झालो. नारदा, ध्रुव, अक्रूरा, शुकाह न सनतकुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्त जैसा. शुद्ध चित्तानं, विरक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण करा, देव भेटेल.
शुद्ध मनानं देवाचं नामस्मरण करा, शुद्ध चित्तानं देवाचं नामस्मरण करा, देव भेटेल. आणि मग हे मन शुद्ध करायचं, त्याला सर्वात प्रभावी साधन आहे निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम. मनाची शुद्धी करायची, त्याला प्रभावी साधन आहे निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम. ज्ञानोबा बोलतायत, मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, तरी कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, म्हणून तीर्थे जान निर्मळे सत्कर्माची. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. मनाची शुद्धी करायची, निष्काम कर्म करा, मनाची शुद्धी होते. निष्काम हरिनाम घ्या, मनाची शुद्धी होते. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, नाथ महाराज, नामे होय जे विरक्त. नित्य नामस्मरणाने जीवनात विरक्ती येते, नित्य निष्काम कर्माने जीवनात विरक्ती येते. आणि म्हणून मनाची शुद्धी हवी आहे, तर निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, मनाची शुद्धी होते. आणि अशुद्ध मनानं, शुद्ध चित्तानं, अर्थात विरक्त अंतकरणानं देवाचे घेतलेले नाव हा देवाचा भाव असतो. मनाची शुद्धी म्हणजे मनातील विकार जाणं. मनामध्ये नाना प्रकारचे विकार असतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, विषयासक्ती आहे, अहंकार आहे. मनातील ही नाना प्रकारचे विकार निघून जाणे म्हणजेच मनाची शुद्धी होय. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. देवाच्या निरंतर नामस्मरणानं अंतकरणातील विकार निघून जातात, विषय वासना निघून जातात, आसक्ती निघून जाते, अंतकरणाची शुद्धी होते. आणि अशा शुद्ध अंतकरणानं घेतलेलं देवाचं नाव हा शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव देवाला धरून आणतो, आमच्या घरचा पाहुणा करतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. पण मनाची शुद्धी करायची, तर निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाला विसरू नका. बट्टेबाज सोनं शुद्ध करायचंय, अग्नीला विसंबू नका. मनाची शुद्धी करायची, निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाला विसंबू नका. अर्थात निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम याने मनाची शुद्धी होते. आणि मनाची शुद्धी हीच विरक्ती असते. आणि मग शुद्ध चित्ताने अर्थात विरक्त चित्ताने देवाचं नामस्मरण करणं हा देवाचा खरा भाव असतो, हा देवावरील शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव आम्हाला देव बनवतो. आणि म्हणून देव बनण्याचं सोपं आणि सुलभ साधन जर काय असेल तर तो आहे शुद्ध भाव. शुद्ध भाव आम्हाला देव बनवतो. शुद्ध चित्ताने अर्थात विरक्ती धारण करून जे नामस्मरण केले तो देवावरील खरा भाव असतो, तो शुद्ध भाव असतो. हा शुद्ध भाव आम्हाला देव बनवतो. म्हणून शुद्ध भावच देव बनण्याचं एकमात्र सोपं आणि सुलभ साधन आहे. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुला देव व्हायचंय ना, मग हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय काय? शुद्ध चित्तानं अर्थात विरक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण कर. हा शुद्ध भाव आहे. हा शुद्ध भाव तुला देव बनवेल. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. आम्ही भावाचे पाहुणे भलते ज्ञानोबा राय. तात्पर्य, शुद्ध चित्ताने अर्थात विरक्ती धारण करून जे नामस्मरण केले जातं तो देवाचा खरा भाव असतो, तो शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देव बनवतो. म्हणून शुद्ध भाव हा तुम्हाला देव बनण्याचं सर्वात सोपं आणि सुलभ साधन आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. देव बनणं म्हणजे मुक्ती मिळवणं. आता मुक्ती मिळवण्याचे ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये अनेक मार्ग आलेत. जवळजवळ ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी 12 मार्ग सांगितलेत.
या 12 मार्गाने तुम्ही मुक्ती मिळवू शकता. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत मुक्ती मिळवण्याचे एकूण 12 मार्ग सांगितलेत. या 12 पैकी कुठल्याही एका मार्गाने तुम्ही मुक्ती मिळवू शकता. हे 12 मार्ग बघा, मी सांगतो तुम्हाला. मुक्ती कशा कशाने मिळते? मुक्ती कर्मयोगाने मिळते, भक्तियोगाने मिळते, ज्ञानयोगाने मिळते, अष्टांग योगाने मिळते. मरणसमयी रामनाम स्मरून प्राण त्यागला मुक्ती मिळते. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. ज्ञानोबा आहे. मरणसमयी रामनाम स्मरून प्राण त्यागला मुक्ती मिळते. काशीला जाऊन गंगेच्या डोहात उडी मारली, मुक्ती मिळते. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी. ज्ञानोबा आहे. गंगेला काशीच्या डोहात उडी मारली आणि प्राण अर्पण केला गंगेला, मुक्ती मिळते. पण तिथं मरावं लागतं. तिथं मरावं लागतं. गंगेला जाऊन काशीच्या डोहात उडी मारली, मुक्ती मिळते. आयुष्यभर खरं बोललं यांनीही तुम्हाला मुक्ती मिळते. तुकोबाराय म्हणतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही आयुष्यभर एकच व्रत पाळा, खरं बोलायचं. या खरं बोलण्याने तुम्हाला मुक्ती मिळते. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. बाईने जर पातिव्रत्य पाळलं आणि नवऱ्याच्या इच्छेसारखी वागली तर एवढ्या का या साधनानं बाईला मोक्ष मिळतो. ज्ञानोबा म्हणतात, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. आत्महित म्हणजे मोक्ष. बाईने पातिव्रत्य पाळावं, अर्थात तिने आचरण शुद्ध ठेवावं आणि नवऱ्याच्या इच्छेसारखं वागावं, हे पातिव्रत्य. आणि या एका पातिव्रत्यानं बाईला मोक्ष मिळतो. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. अहंकार शून्य होऊन ज्ञानेश्वरी वाचली, ऐकली आणि सांगितली, यांनी तुम्हाला मोक्ष मिळतो. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थ दाता कवनाते नास्तीन मने. ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, परंतु अहंकार शून्य होऊन तुम्हाला मोक्ष मिळेल. उत्तरायण असेल, दिवस असेल, शुक्ल पक्ष असेल, आकाश स्वच्छ आणि निरभ्र असेल आणि इंद्रिय समुदाय टवटवीत असेल, आत अग्निज्योतीचा प्रकाश असेल, अशा वेळी साधकांना देह ठेवला त्याला मुक्ती लाभते. आत अग्निज्योतीचा प्रकाश हो. उत्तरायण असावं, दिवस असावा, शुक्ल पक्ष असावा, आकाश निरभ्र स्वच्छ असावं आणि आत इंद्रिय समुदाय टवटवीत असावा, अर्थात आत अग्निज्योती पेटलेली असावी. अशा प्रसंगी देव ठेवला तुम्हाला मोक्ष मिळतो. निरंतर आईवडिलाच्या सेवेने मोक्ष मिळतो. पुंडलिकाने कशाने मोक्ष मिळाला? तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. आईवडिलाची सेवा ही देवाची सेवा असते. निरंतर आईवडिलाची सेवा करा, या एका सेवेने तुम्हाला मोक्ष मिळतो. पुंडलिक संत झाला, मोक्ष मिळवला, पांडुरंगाला पंढरपुरात बांधलंय, विटावर उभं केलंय, ते केवळ आईवडिलाच्या सेवेने. आईवडिलाच्या निरंतर सेवेने मोक्ष मिळतो. आणि आजचा अभंग भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, या भावयुक्त नामस्मरणानेही देव भेटतो. अशा प्रकारे ज्ञानोबारांनी तुकोबारायांनी एकूण मोक्ष मिळण्याची 12 साधने सांगितली आहेत. यात काही साधनं सोपी आहेत, काही अवघड आहेत, काही अति अवघड आहेत, काही जीवघेणी आहेत. आता काशीला जाऊन गंगेच्या डोहात उडी मारायची. काशीला जाऊन गंगेच्या डोहात उडी मारायची, मोक्ष मिळतो, पण मरावं लागतं. हे साधन जीवघेण आहे. म्हणून काही साधनं सोपी आहेत, काही अवघड आहेत, काही अति अवघड आहेत, काही जीवघेणी आहेत. पण तुकोबाराय म्हणतात की या 12 साधनापैकी तुला पेलेलं असं सोपं असं साधन काय? तर शुद्ध अंतकरणानं, अर्थात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण कर. हा देवावरील शुद्ध भाव असतो आणि हा शुद्ध भाव तुला देव बनवेल. म्हणून भगवत प्राप्तीचं, अर्थात मोक्ष प्राप्तीचं तुकोबारा आज एक सोपं साधन सांगतायत. तुम्ही शुद्ध चित्ताने, अर्थात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला देव भेटेल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि भक्तीचं सोपं आणि सुलभ साधन आहे. आणि म्हणून तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात लिहितात की तुझं भाव आहे देव, तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुला देव व्हायचंय ना, तुला देव व्हायचंय ना, खरं बोल, तुला देव व्हायचंय ना, मग मला हा सोपा उपाय काय कर?
शुद्ध चित्ताने अर्थात चित्तामध्ये विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण कर, तू देव होशील. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आता प्रश्न असा पडतो की विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करणं हे सगळ्यांना शक्य आहे का? विरक्ती म्हणजे सर्वस्वाचा त्याग. विषय तर त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. ज्यांना धन जन माता पिता धन दौलत काही आवडत नाही, फक्त नारायणच आवडतो, याला वैराग्य म्हणतात. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, वमनी असूनी आत्ताची गेले. कुत्र्यांनी उलटी करावून ते मटेरियल जेवढं तुच्छ वाटतं तितकं तुम्हाला धन दौलत तुच्छ वाटावी आणि फक्त देवच आवडावा, याला वैराग्य म्हणतात. सोनियाचे निखळ आणि मातीचे ढिकळ सरिसेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो, त्याला मातीच्या ढेकळा इतकी किंमत देतो, हे वैराग्य असतं. सोनियाचे निखळ मातीचे ढिकळ सरिसेची मानी. अर्थात तुम्हाला काही न आवडणं, फक्त देव आवडणं, संसाराचा त्याग आणि फक्त देव आवडणं, याला वैराग्य म्हणतात. मग हे वैराग्य प्रत्येकाला आपल्या जीवनात आणणं सहज शक्य आहे का? तर हो, ज्ञानोबाराची साक्ष देतात, येऊ शकतं, फक्त नाम निरंतर हवंय. प्रत्येकाच्या जीवनात वैराग्य येऊ शकतं. वैराग्य अवघड बी आहे, वैराग्य सोपंही आहे. तुम्ही जर केलं, साधन केलं तर वैराग्य सोपंही आहे, अवघड आहे, सोपं आहे. सोपं काय? नित्य नाम हवंय. नित्य नामाने जीवनात विरक्ती येते. नामे होय जे विरक्त. नाथ महाराज, नामे होय जे विरक्त. नित्य नामाने जीवनात विरक्ती येते, वैराग्य येतं. हे जीवनात वैराग्य यावं यासाठी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत एक युक्ती सांगतायत अभ्यास योगाची. ज्ञानोबा म्हणतायत, जे जे का निमिक देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. मग शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग भोगा आतून निघता चित्त मजमाजी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. या 3-4 ओव्यातून ज्ञानोबारांनी संसार कसा जिंकावा आणि देवाची प्राप्ती कशी करून घ्यावी याची युक्ती सांगितली. याला अभ्यास योग म्हणतायत. ज्ञानोबा म्हणतायत, या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली आहे की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडे जायला चटावतं. याला रोज सिनेमा दाखवा हे सिनेमाला चटावतं. याला रोज तमाशा दाखवा हे तमाशाला चटावतं. मग याची अशीच जर सवय तर याला रोज हरिनाम दाखवा ना, हे हरिनामालाही चटावेल. यया मनाचे एकनिके जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, त्याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला चटावतं, तिकडे जायला सोकतं. मग चांगले ना म्हणले, याला रोज तमाशा दाखवायला तमाशाला चटवतंय, रोज सिनेमा दाखवायला सिनेमाला चटवतंय. आणि मग याला रोज हरिनाम दाखवा ना, हे हरिनामाला चटाव ना. याला रोज हरिनाम दाखवा हे हरिनामालाही चटावेल, हरिनामालाही सोकेल. याला रोज हरिनाम दाखवा. म्हणून तुम्ही रोज मनाला हरिनाम घ्यायला हवा. थोडं थोडं हरिनाम वाढवत जा. आणि मन हरिनाम घेऊ लागलं की या मनाला कळतं की अरे हरिनामात बी गोडी. कारण मनाचा स्वभाव झालाय की या विषया वाचून काही अनिक सर्वता रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियाचा. विषयाशिवाय इतर कशात गोडीच नाही, हा मनाचा समज झालाय. पण मन ज्यावेळेस रामनाम घेऊ लागतं आणि निरंतर रामनाम घेऊ लागतं, नामनाम वाढवा, मन हळूहळू रामनाम घेत राहतं आणि रामनाम वाढत वाढत जातं. मन निरंतर रामनाम घ्यायला येतं, तर मनाला कळतं की या रामनामातही गोडी आहे. आणि मग रामनामातही गोडी आहे हे कळाल्यावर मन त्या रामनामासाठी चटावतं, निरंतर रामनाम घेऊ लागतं. आणि रामनामात गोडी आहे हे कळाल्यावर त्याला विषयभोगाचा कंटाळा येतो. त्याला विषयभोगाचा कंटाळा येतो आणि विषयभोगाचा कंटाळा येणं हेच वैराग्य असते. आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. तुमचं मन रामनाम घेऊ लागले आणि त्याला कळालं की रामनामात बी गोडी आहे, तर ते रामनामाला चटावतं आणि त्याला विषय भोगाचा तिटकारा येतो. आणि विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. आणि या वैराग्याने देव भेटतो. आणि मग शरद ऋतू आल्यावर जशा नद्या आटू लागतात तसं हरिनामात गोडी आहे हे कळाल्यावर हे चित्त प्रपंचाला आटतं. आणि चित्त प्रपंचाला आटणं हेच वैराग्य असतं. आणि मग चित्त प्रपंचाला आटणं, विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य. आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि मग ज्ञानोबा पुढे बोलतात की मग भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होईल. अशा प्रकारे विषयाचा तिटकारा आला, संसाराचा तिटकारा आला
हे चित्त संसारातून विषयातून काढता पाय घेतं आणि पांडुरंगात प्रवेश करतं आणि हळूहळू एके दिवशी ते पांडुरंग स्वरूपच बनतं. आणि चित्त पांडुरंग स्वरूप बनणं म्हणजे मुक्ती असते. आणि म्हणून अभ्यास योगानं तुम्हाला मुक्ती प्राप्त होते, देवाची प्राप्ती होते. सुरुवातीला नामस्मरण करणं जड जाईल, पण नामस्मरण वाढवत जा. मनाला नामस्मरणाची गोडी लागेल. नामात गोडी आहे हे कळाल्यावर त्याला नामाचीच गोडी लागेल. विषयाचा तिटकारा येईल, संसाराचा तिटकारा येईल. आणि विषयाने संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. मग हे विरक्त मन हळूहळू पांडुरंगात प्रवेश करील आणि एके दिवशी पांडुरंगच बनेल. आणि म्हणून हरिनामानं संसाराचं धरणं तुटतं. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. नित्य हरिनामानं प्रपंचाचं धरणं तुटतं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. नित्य नाम घ्या, प्रपंचाचं धरणं तुटतं. आणि प्रपंचाचं धरणं तुटणं हेच वैराग्य असतं. प्रपंचाचं धरणं तुटणं हेच वैराग्य असतं. आणि म्हणून अभ्यास योगानं अर्थात नित्य नामस्मरणानं प्रपंचाचं धरणं तुटतं. तुम्ही प्रपंच टाकून देता, विषय टाकून देता, तुम्हाला देवच आवडतो आणि एके दिवशी तुम्ही देव बनता. हा अभ्यास योग आहे. आणि म्हणून अभ्यास योगानं अर्थात नित्य नामस्मरणानं तुमच्या जीवनात वैराग्य येतं आणि वैराग्य धारण करून तुम्ही देवाचं नामस्मरण करता. आणि वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं हा शुद्ध भाव असतो. आणि या शुद्ध भावाने तुम्ही देव बनता, तुम्हाला मुक्ती लाभते. तुका म्हणे भाव जवळी अनुनी, तुका म्हणे भाव धरुणी आणि देव, तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. वात जशी दिव्यातील तेल शोषून घेते, वात जशी दिव्यातील तेल शोषून घेते, तसे हरिनाम अंतकरणातील विकार शोषून घेते. निरंतर हरिनामाने अंतकरणातील विकार नाहीसे होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, विषयासक्ती, अहंकार हे सर्व विकार हरिनामाने जळून जातात. तुकोबरा याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोदळी. अर्थात रामनामाने अंतकरणाची शुद्धी होते. एखाद्या माणसाला बेंड झालंय आणि डॉक्टरकडे गेलाय. डॉक्टर ते बेंड फोडतो, त्यातला पू बाहेर काढतो आणि त्या पेशंटला अँटीबायोटिक्स अर्थात जंतुनाशक औषध देतो. हे अँटीबायोटिक्स त्या बेंडातील जंतू मारून टाकतं आणि बेंडाची शुद्धी करतं. तसं हरिनाम अंतकरणातील सर्व विकार मारून टाकतं आणि अंतकरणाची शुद्धी करतं. आणि ही अंतकरणाची शुद्धी म्हणजे विरक्ती असते. आणि मग अशा विरक्त मनानं, शुद्ध मनानं देवाचं घेतलेलं नामस्मरण हा देवाचा खरा भाव असतो, देवाचा शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देव बनवतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुला देव व्हायचंय ना, तुला देव व्हायचंय ना, मग देव बनण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे. काय तर विरक्त चित्तानं अर्थात शुद्ध चित्तानं तू देवाचं निरंतर नामस्मरण कर. हा देवावरचा शुद्ध भाव असतो आणि हा शुद्ध भाव तुला देव बनवेल. आणि म्हणून महाराज म्हणतायत, तुझा भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. देव बनण्याचे अनेक मार्ग आपण पाहिले, पण त्यातली त्यात सगळ्यात सोपा मार्ग हा आहे जो आपण आजच्या कीर्तनातून बोलतोय. प्रत्येक ठिकाणी आपण सोपं पाहतो. मोक्षाचे अनेक मार्ग आहेत, पण त्यात काही सोपे आहेत, काही अवघड आहेत, काही अति अवघड आहेत, काही जीव घेणे. पण महाराज म्हणतात आजचा हा अभंग भावे गावे गीत हा मुक्ती मिळवण्याचा त्यातली त्यात
अतिशय सोपा आणि सुलभ मार्ग आहे. परीक्षेमध्ये प्रश्न येतात, खालीलपैकी एकावर निबंध लिहा. पर्याय 3 आले असतात, परंतु लिहायचा असतो एक. खालीलपैकी एकावर निबंध लिहा. या 3 पैकी आपल्याला जो सोपा वाटतो त्याच्यावर आपण निबंध लिहितो. बरोबर आहे? तसं विरक्ती धारण करून शुद्ध चित्तानं देवाचं नाव घेणं हा भगवंताला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग आहे. 3 पर्याय आलेत निबंधाला, त्यातला आपण सोपा निवडतो आणि परीक्षेत लिहितो. तसं मोक्षाचे अनेक पर्याय आहेत, अनेक मार्ग आहेत. 12 मार्ग मी सांगितले, त्यातला सोपा मार्ग आहे विरक्त चित्ताने, शुद्ध चित्ताने देवाचं नामस्मरण करणं. हा देव बनण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. पेशंट डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन करू नका, मला गोळ्याने नीट करा. अर्थात बिमारी नीट करण्याचा मार्ग ऑपरेशनपेक्षा गोळ्या हा सुलभ मार्ग आहे. कुणाला ऑपरेशन म्हणलं भीती वाटते. पेशंट म्हणतो मला ऑपरेशन नको, डॉक्टर साहेब मला गोळ्याने नीट करा. ऑपरेशन हा अवघड मार्ग आहे, गोळ्यानं बिमारी नीट करणं हा सोपा मार्ग आहे. तसं शुद्ध भावानं घेतलेलं नामस्मरण हा देव बनण्याचा सोपा मार्ग आहे. आमचा एक मित्र होता, जाड होता, पोट फार मोठं होतं आणि पलंगावर पडल्या पडल्या मला नेहमी म्हणायचा, डॉक्टर मोठे मला पडल्या पडल्या माझं पोट बारीक करता येईल असा काही मार्ग सांगाव. मी त्याला म्हणलं प्राणायाम कर. प्राणायाम पडल्या पडल्या करता येतो. काय त्यात म्हणलं, टांगड्या वर करायच्या खाली करायच्या, टांगड्या वर करायच्या खाली करायच्या, पोट हलवायचं, हा पडल्या पडल्या करायचा व्यायाम. तू प्राणायाम कर. त्याला पटलं, त्यांनी प्राणायाम केला, पोट थोडं कमी झालं. पळणं धावणं त्याला अवघड वाटायचं. पोट तर कमी करायचं, पण पळणं धावणं नको वाटत होतं, चालणं नको वाटत होतं. मग पडल्या पडल्या पोट कमी व्हावं, सोपा मार्ग काय? योगासनं, प्राणायाम. देव प्राप्त करायचा आहे, इतर साधनं अवघड आहेत, पण सोपा मार्ग काय? शुद्ध चित्ताने, अर्थात चित्तात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करणे हा शुद्ध भाव आहे. आणि या शुद्ध भावाने तुम्हाला मोक्ष मिळतो, तुम्ही देव बनता. आणि म्हणून अंतःकरणामध्ये विरक्ती धारण करा आणि अंतःकरणामध्ये विरक्ती धारण करून अर्थात शुद्ध चित्ताने तुम्ही देवाचं नामस्मरण करा. हा देवावरील खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देव बनवतो, मुक्त करतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. या भावयुक्त नामस्मरणाने तुम्ही देव बनता. परंतु या भावयुक्त नामस्मरणाला अजून 4 गोष्टीची सहायता द्या, म्हणजे तुम्ही लवकर देव बनाल, असं तुकोबराय या अभंगात सूचित करतायत. आणि या 4 गोष्टी म्हणजे त्यातली पहिली गोष्ट आहे की अनेकाचे कानी गुणदोष मना ना आणि. अर्थात तू तुझ्या कानानं कुणाची निंदा ऐकू नको, तोंडानं निंदा करू नको. एवढंच काय, तुझ्या मनात सुद्धा कल्पना आणू नको की कुणाचे गुणदोष पाहावेत. अर्थात तुम्ही कुणाचे गुणदोष आपल्या कानानं ऐकू नका, आपल्या तोंडानं वदवू नका. एवढंच काय, तर कुणाचे गुणदोष आपल्या मनात सुद्धा आणू नका. हा पहिला एक नामस्मरणाला पूरक मार्ग तुकोबराय सांगतायत. दुसरा मार्ग सांगतायत, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या पुढं तुझं मस्तक ठेंगणं कर, अर्थात संतांच्या पायावर लोळ, संत शरणागती कर. तिसरा मार्ग सांगतायत, विचिते वचन जेणे राहे समाधान. सत्य बोल, प्रेमळ बोल, गोड बोल, की ज्या बोलण्यामुळे तुझं आणि समोरच्याचं समाधान राहील. आणि 5वा पूरक मार्ग सांगतायत की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार.
राहिलं जास्त पण थोडा तरी परोपकार कर. या 4 गोष्टी नामस्मरणाला सहाय्यक असतात, पूरक असतात. या 4 गोष्टी विना नामस्मरण हे सदोष असते. आणि नामस्मरण सदोष नसावं, ते निर्दोष असावं, यासाठी नामस्मरणाला या 4 गोष्टीची मदत द्या, सहायता द्या. तुम्हाला मोक्ष लवकर मिळेल, तुम्ही लवकर देव बनाल. जसा राजा सैन्याच्या मदतीने युद्ध जिंकतो, राजा सैन्याच्या मदतीने युद्ध जिंकतो, तसं हरिनाम या 4 गोष्टीच्या सहाय्याने जन्म मरणाचं युद्ध जिंकतं आणि तुम्हाला देव बनवतं. हरिनाम तर घ्या, पण या हरिनामाला या 4 गोष्टीची पुष्टी द्या, सहायता द्या, तुम्ही लवकर देव बनाल. ते नामस्मरण निर्दोष घडेल, कारण या 4 गोष्टीशिवाय नामस्मरण हे सदोष असते. आणि म्हणून चित्त शुद्ध करून देवाचं नामस्मरण तर घ्या, तुम्ही देव बनाल. परंतु याला तुकोबाराय म्हणतात की एक पहिली पूरक गोष्ट द्या, या 4 पैकी पहिली पूरक गोष्ट द्या की ज्यामुळे तुमचं नामस्मरण निर्दोष असेल आणि तुम्ही लवकर देव बनाल. तर ही पहिली पूरक गोष्ट आहे, तुम्ही आपल्या कानानं कुणाचेही गुणदोष ऐकू नका आणि आपल्या तोंडानं कुणाचे गुणदोष वदवू नका. एवढंच काय, तर कुणाचे गुणदोष आपल्या मनात सुद्धा आणू नका. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज म्हणतात, अनेकाचे कानी गुणदोष मना ना आणी, अनेकाचे कानी गुणदोष मना ना आणी. तुम्ही कुणाचेही गुणदोष कानाने ऐकू नका, आपल्या तोंडानं वदवू नका. एवढंच काय, आपल्या चित्तामध्ये सुद्धा आणू नका. गुण म्हणजे स्तुती आणि दोष म्हणजे निंदा. तुम्ही आपल्या मुखानं कुणाची निंदा तर करूच नका, पण कुणाची स्तुती सुद्धा करू नका. अनेकाचे कानी गुणदोष मना ना आणी. कानानं गुणदोष ऐकू नका, तोंडानं वदवू नका, मनात सुद्धा कुणाचे गुणदोष आणू नका. इतकं गुणदोषापासून दूर राहा. तुम्ही कुणाची निंदा केली तर याचा अर्थ होतो तुम्ही देवाचीच निंदा केली. कारण जगत विष्णुमय आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. तुम्ही एखाद्याला शिव्या दिल्या, तुम्ही देवाला शिव्या दिल्या. एखाद्याला हाणलं, देवालाच हाणलं. एखाद्याला मारलं, देवाला मारलं. एखाद्याला फसवलं, देवाला फसवलं. एखाद्याचे पैसे लुबाडले, देवाला लुबाडलं. तात्पर्य तुम्ही कुणाचं वाईट केलं तर याचा अर्थ होतो तुम्ही देवाचं वाईट केलं. आणि मग देवाचं वाईट केलं तर देव तुम्हाला सहाय्यक कसा ठरेल? देव तुम्हाला कसा प्राप्त होईल? देव तुम्हाला दुरावेल. म्हणून जगत विष्णुमय आहे हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. हे जगत वासुदेव कृष्ण स्वरूप आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. का बीजेची झाले तरो अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ज्ञानोबा आहे. तात्पर्य जगातील प्रत्येक वस्तू किड्यामुंगी, ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत प्रत्येक वस्तू हा देव आहे, हा पांडुरंग आहे. आणि मग तुम्ही कुणाचीही निंदा केली तर पांडुरंगाचीच निंदा केली. कुणाचं वाईट केलं तर पांडुरंगाचंच वाईट केलं. म्हणून आपल्या मुखानं कुणाची निंदा करू नका. पहिली गोष्ट, जगत विष्णुमय आहे. कुणाची निंदा केली तर भगवान विष्णूची, देवाचीच निंदा केली, तुम्हाला दोष लागतो, देव दुरावतो. शिवाय निंदा केल्यानं तुम्ही ज्याची निंदा केली त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. का येती निंदकापाशी अशेषही पापे, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. ज्ञानोबा आहे. आशा दुःखाला जन्म देते, निंदा पापाला जन्म देते. का येती निंदकापाशी अशेषही पापे.
तुम्ही कुणाची निंदा केली की त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. तुम्ही भले तोंडाने देवाचं नाव घेतायत पण कुणाची निंदा करतायत, तर ज्याची निंदा केली त्याचं पाप तुमच्याकडे आलं, तुम्ही पापाचे भागीदार झाले आणि पापी माणसाला मोक्ष मिळत नाही. जैसा पापी यांच्या ठाई मोक्षू न वसे. तुम्ही देवाचं नाव घेतायत, भले शुद्ध भावाने घेतायत, विरक्त भावाने घेतायत, पण त्या जोडीला कोणाची तरी निंदा करतायत, तर ज्याची निंदा केली त्याचं पाप खरडून तुमच्याकडे येतं आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता आणि तुम्हाला मोक्ष दुरावतो. कारण पापी माणसाजवळ मोक्ष चुकून येत नाही. पापियाच्या ठाई मोक्ष नवसे. म्हणून कुणाचीही मुखानं निंदा करू नका. निंदा हा माणसाचा सहज स्वभाव आहे, ही सहज प्रवृत्ती आहे. 4 माणसं एकत्र बसले की बिलकुल ते कुणाच्या तरी कुच्चाच करणार, कुणाची तरी निंदाच करणार. चव्हाट्यावर 4 माणसं बसली तर कधी त्यांच्या तोंडात देवाचं नाव यायचं नाही. ज्ञानोबा बोलले, 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राया. माणसा, तुझं तोंड तुझं वैरी आहे, जग वैरी नाहीये. दिवसभरात नाना प्रकारच्या गोष्टी करतो, पण त्या गोष्टीमध्ये एकदाही देवाचं नाव तोंडाला येत नाही. माणसा, तू तुझा वैरी आहेस, जग नाहीये. 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राया. माणसा, तू स्वतःचा वैरी आहेस, जग नाही. का? चव्हाट्यावर बसला 4 लोकात, इकड तिकडच्या सटरपटर गप्पा हाणशील, कुच्चा करशील, निंदा करशील, पण त्यात एकदाही देवाचं नाव तोंडाला येत नाही. आम्ही आमचे स्वतःची वैरी आहेत. का? तर गप्पामध्ये एकदाही देवाचं नाव तोंडाला येत नाही आणि शिवाय त्या गप्पामध्ये आम्ही सारखी दुसऱ्याची निंदाच करत असतो. ही आली, ती आली, हा आला, तो गेला, याचं हे झालं, त्याचं ते झालं. आम्ही सगळे लोकांचे गटार उपशीत असतो, धुणं धुत असतो. निंदा करणं म्हणजे गटारच उपसणं. आणि ज्याची तुम्ही निंदा करता त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं आणि पापी माणसाला मोक्ष दुरावतो. जसा पापी यांच्या ठाई मोक्ष न वसे. जसा पापी यांच्या ठाई मोक्ष न वसे. आणि म्हणून निंदा करणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. मनुष्य बसला कुणा 4 चौघात एकमेकाच्या निंदाच करतात, लोकांच्या निंदाच करतात. निंदेने त्यांचं पाप आपल्याकडे येतं, पापाने देव दुरावतो. आणि म्हणून भले तुम्ही देवाचं नाव घेतायत, विरक्त भावनेने घेतायत, पण सोबत कोणाची तरी निंदा करतायत, हे नामस्मरण सदोष असते. निंदेमुळे तुम्ही पापाचे भागीदार बनता आणि पापी माणसाजवळ चुकूनही मोक्ष येत नाही, तुम्हाला देव दुरावतो. म्हणून कुणाची निंदा तोंडानं करू नका, शिवाय कुणाची निंदा कानानं ऐकूही नका. कुणी जर कुणाची निंदा करायला लागला तिथून निघून जा किंवा त्याला थांब म्हणाव. तोंडानं निंदा तर करूच नका, पण कानानंही निंदा ऐकू नका. आणि काचे कानी गुणदोष मनानं आणि. तोंडानं निंदा करू नका, कानानं निंदा ऐकू नका. एवढंच काय, कुणाची निंदा करण्याची गोष्ट मनात सुद्धा आणू नका. हो, आणि काचे कानी गुणदोष मनानं आणि. कुणाचेही गुणदोष आपल्या तोंडानं वधू नका, कानानं ऐकू नका आणि मनातही आणू नका. देव तुम्हाला लवकर भेटेल. कुणाची निंदा करणं पाप आहे, कुणाची निंदा करणं चूक आहे, तसं कुणाची स्तुती करणं सुद्धा चूक आहे. तुकोबराय म्हणतात, कुणाची निंदा तर करूच नका, पण कुणाची स्तुती करू नका. 10 माणसं रस्त्याने चाललेत आणि त्या 10 पैकी एका माणसाकडे आपण बोट केलंय आणि म्हणलं हा अमका अमका माणूस फार चांगला आहे, तर त्या एकाची स्तुती केली तर उरलेल्या 9 लोकांची निंदा केल्याचं पाप तुम्हाला लागतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले. 10 माणसं वाटेने चालले, त्यातल्या एकाकडे बोट करायचं आणि म्हणायचं ह्या 10 पैकी हा अमका अमका लय चांगला आहे. ते एकाची स्तुती केली तर उरलेल्या 10ची निंदा केल्याचं पाप लागतं. एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले. उदाहरणार्थ तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि लग्नाला 2000 माणसं आले. त्यातल्या 25 लोकांना व्यासपीठावर घेतलं, हरेतुरे घातले आणि त्यांची स्तुती केली. तर 25 लोकांची स्तुती केली तर उरलेल्या 1975 लोकांची निंदा केल्याचं पाप आपल्याला लागतं. आणि म्हणून आपल्या तोंडानं कुणाची निंदा तर करूच नका, पण कुणाची स्तुतीही करू नका. मी बोललो की लग्नाला 2000 माणसं आले, त्यातले 25 व्यासपीठावर घ्यायचे, हरेतुरे घालायचे आणि त्यांची स्तुती करायची. 25 लोकांची स्तुती केली, उरलेल्या 1975 लोकांची निंदा केल्याचं पाप आपल्याला लागतं. देव दुरावतो.
म्हणून कुणाची निंदा तर करू नका, कुणाची निंदा ऐकूही नका. आणि म्हणून महाराज म्हणतायत की अनेकाची कानी गुणदोष मनाना आणि. कुणाची निंदा करू नका, निंदा ऐकू नका. जो कुणाचीही निंदा करत नाही तो चालता बोलता देव असतो. तुकोबारायाची साक्ष देत आहेत. जो कुणाची निंदा करत नाही तो चालता बोलता देव असतो. तुकोबाराय म्हणतात न बोले गुणदोष न ऐके कानी वर्तोनी तो जनी जनार्दन. न बोले गुणदोष न ऐके कानी वर्तोनी तो जनी जनार्दन. जो कोणाचेही गुणदोष तोंडाने बोलत नाही आणि कानाने ऐकत नाही तो माणसासारखा दिसतो, परंतु तो चालता बोलता देव असतो. वर्तोनी तो जनी जनार्दन. अर्थात जो कोणाची निंदा करत नाही आणि निंदा ऐकत नाही तो चालता बोलता देव असतो. जो कोणाचे गुणदोष पाहत नाही आणि गुणदोष ऐकत नाही तो चालता बोलता देव असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कसा आहे गुणदोष पाशी अनेकाचे मज काय त्याचे उणे आहे. अरे तुझ्यात काय गुणदोष कमी आहेत म्हणून लोकांचे तू पाहत बसलाय, निवडीत बसलाय. तुझ्या हातले घाल ना. कसा आहे गुणदोष पाशी अनेकाचे, तुझं काय त्याचे उणे आहे. आपल्यातही गुणदोष असतात, आपल्या चुका असतात, त्या दुरुस्त कराव्यात. लोकांचे गुणदोष पाहत बसू नका. अर्थात कुणाची स्तुती करू नका, कुणाची निंदा करू नका, कुणाची निंदा स्तुती कानाने ऐकू नका, कुणाची निंदा स्तुती मनातही आणू नका. या निंदेने तुम्हाला पाप लागतं, पापाने देव दुरावतो. तुमचं नामस्मरण सदोष घडतं. तुम्ही नामस्मरण करताय पण जोडीला लोकांची निंदा करतायत, हे नामस्मरण सदोष असतं, देव दुरावतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की अनेकाचे कानी गुणदोष मनाना आणि. अनेकाचे कानी गुणदोष मनाना आणि. अर्थात तुम्ही विरक्त चित्तानं अर्थात शुद्ध चित्तानं देवाचं नामस्मरण करा आणि कुणाचीही निंदास्तुती करू नका, निंदास्तुती ऐकू नका, निंदास्तुती मनात सुद्धा आणू नका. तुम्ही लवकर देव बनाल. अर्थात तुमच्या नामस्मरणाला हा जो पहिला पूरक पॉइंट आहे की अनेकाचे कानी गुणदोष मनाना आणि. कुणाचे गुणदोष मनात आणू नका, कानानं ऐकू नका, वाणीने वदू नका आणि नामस्मरण घ्या. त्या नामस्मरणाला पहिली पूरक जी गोष्ट लाभली आहे ती तुम्ही कुणाचे गुणदोष पाहू नका. अर्थात कुणाचे गुणदोष बोलून दाखवू नका, कानाने ऐकू नका, मनातही आणू नका. तुमचं नामस्मरण निर्दोष घडेल, तुम्ही लवकर देव बनाल. अर्थात देवाचं नाव घ्या आणि कुणाचे गुणदोष पाहू नका, ऐकू नका, तुम्ही लवकर देव बनाल. ही पहिली पूरक गोष्ट तुकोबाराय नामस्मरणासाठी पहिली पूरक गोष्ट सांगतायत. आता तुकोबाराय दुसरी पूरक गोष्ट सांगतायत की नामस्मरण तर घे, शुद्ध भावाने नामस्मरण तर घे, पण त्याला दुसरी पूरक गोष्ट सांगतायत की ज्यामुळे तुझं नामस्मरण निर्दोष होईल. नामस्मरण घे, पण दुसरी पूरक गोष्ट मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. तू शुद्ध चित्तानं विरक्त चित्तानं देवाचं नामस्मरण घे, पण त्याच्या जोडीला एक पूरक गोष्ट दे आणि ती म्हणजे मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. अर्थात तू संत शरणागती कर, संतांच्या पायावर लोळ. तू संत शरणागती कर. का तर संत हे आत्मज्ञानी असतात आणि ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे तोच इतराला आत्मज्ञान देऊ शकतो आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुणे. नामदेव महाराज. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञानोबा आहे. तुम्हाला मोक्ष हवाय, देव हवाय, तर तुम्हाला आत्मज्ञान व्हावं लागतं आणि आत्मज्ञान फक्त संतापाशी असते. आणि म्हणून संत शरणागती कर, संताच्या पायावर मस्तक ठेव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. संताच्या पायावर मस्तक ठेव, संत शरणागती कर. त्यांची तुझ्यावर कृपा होईल, ते तुला आत्मज्ञान देतील आणि देव बनवतील. जो पीएचडी आहे तोच इतरांना पीएचडी देऊ शकतो. जो आत्मज्ञानी आहे तोच इतरांना आत्मज्ञान देऊ शकतो. जगात फक्त संत आत्मज्ञानी आहेत आणि संतच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतात, इतर दुसरं कोणी नाही. आणि म्हणून तुम्हाला मुक्ती हवी आहे तर ते आत्मज्ञान संताकडून घ्यावंच लागतं. आत्मज्ञानाशिवाय देव भेटत नाही.
आणि मग आत्मज्ञानाशिवाय देव भेटत नाही. आत्मज्ञान संतापाशी आहे. फक्त संतच आत्मज्ञान देऊ शकतात. तो तुम्हाला पर्यायच उरत नाही. संतांची शरणागती करावीच लागते. आणि म्हणून महाराज म्हणतायत की मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. संत शरणागती करा, ते तुम्हाला आत्मज्ञान देतील. कारण आत्मज्ञान फक्त संतापाशी असते. संत हे गुरु असतात. संत हा श्री गुरु असतो. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते. परी शिष्य ते मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते श्री गुरु मानी. घरात जगात तुम्हाला ज्ञान देणारे, संसारिक ज्ञान देणारे ऊत आलाय म्हणले. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते. ऊत आलाय म्हणले. तुम्हाला साधं ज्ञान देणारे, प्रपंचिक ज्ञान देणारे. पण आत्मज्ञान देणारा संतच असतो. शिष्याते मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते श्री गुरुमानी. व्यावहारिक ज्ञान, संसारिक ज्ञान देतात ते गुरु असतात आणि आत्मज्ञान देतात ते श्री गुरु असतात. प्रपंचिक ज्ञान देतात, व्यावहारिक ज्ञान देतात, शालेय ज्ञान देतात ते गुरु असतात. परंतु आत्मज्ञान देतात ते श्री गुरु असतात. आणि म्हणून संत हा श्री गुरु असतो. श्री गुरुचा एक हात देवाच्या हातात असतो आणि दुसरा हात शिष्याच्या हातात असतो. श्री गुरु हा देव आणि भक्त यांना जोडणारा एक सांधा असतो. श्री गुरु देवाच्या दरबारात आपली वकिली करतो आणि देवाला सांगतो, पटवतो की देवा हा माझा शिष्य आहे, हा देव बनण्यास योग्य आहे. देव संताचं ऐकतो आणि देव तुम्हाला देव बनवतो. आणि म्हणून संत शरणागती करा. संत आत्मज्ञानी असतात. फक्त संतच आत्मज्ञान देऊ शकतात आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि मग हे आत्मज्ञान संताकडूनच घ्यावं लागतं. आणि म्हणून संत शरणागती करायची, संत सेवा करायची, त्यांच्या चरणावर लोळायचं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेंगणं करायचं. अर्थात मुखानं देवाचं नामस्मरण तर घेच, परंतु या नामस्मरणाला पूरक गोष्ट काय, तर तू संत शरणागती कर. ही दुसरी पूरक गोष्ट तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आता तुकोबराय तिसरी पूरक गोष्ट सांगतात हरिनामाला. महाराज म्हणतायत तू विरक्त चित्ताने, शुद्ध चित्ताने देवाचं नाव तर घे. हा देवाचा खरा भाव आहे. विरक्त चित्ताने, शुद्ध चित्ताने देवाचं नाव तर घे. पण त्याच्या जोडीला एक गोष्ट कर. काय, तर तो नेहमी सत्य बोल, प्रेमळ बोल आणि असं बोल की ज्यामुळे तुझं आणि समोरच्याचं दोघांचंही समाधान राहील. आणि म्हणून महाराज 5व्या चरणात लिहित आहेत की वेचिते वचन जेने राहे समाधान. वेचिते वचन जेने राहे समाधान. माणसानं असं बोलावं की त्या बोलण्यामुळे आपले समाधान राहील आणि पुढच्याचं समाधान राहील. कारण तुम्ही समोरच्याला जर वाईट बोलले आणि त्याचं चित्त भंगलं, तर भंगलेलं चित्त कशानेही सांधता येत नाही. फाटलेला कपडा सांधता येतो, भंगलेला कपडा सांधता येतो, पण भंगलेलं चित्त सांधता येत नाही. एकदा चित्त भंगलं तर त्यामध्ये पुन्हा तो ओरिजिनलपणा येत नाही. कपडा फाटला सांधता येतो, चित्त फाटलं, चित्त भंगलं सांधता येत नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात की भंगली या चित्ता न ये कशाने सांधिता. एकदा चित्त भंगलं आणि भंगत कशाने चित्त, तुमच्या वाईट बोलण्यानं. म्हणून माणसानं नेहमी विचार करून बोलावं. माणसं बोलून त्यावर विचार करतात. विचार करून बोलणारा एखादाच असतो. बोलून जातात भस्कन आणि मग त्यावर विचार करत बसतात. ज्याला बोललेत वाईट तोही दुःखी होतो आणि तुम्ही दुःखी होता. त्याला 8 दिवस करमत नाही, तुम्हाला 2 दिवस करमत नाही. तुम्ही कपाळाला हात लावता, का बोललो यार, का बोललो यार, का बोललो यार. ज्याला वाईट बोलले तो दुःखी झाला, 8 दिवस दुःखी झाला. पण तुम्ही वाईट बोललेत, तुम्ही दुःखी होता, तुम्हाला पश्चाताप होतो, कपाळाला हात लावता, का बोललो यार, का बोललो यार. म्हणून कुणाला दुखवू नका. बोलून त्यावर विचार करू नका, विचार करून बोला. बोलून त्यावर विचार करणारे सगळेच आहेत, पण विचार करून बोलणारा एखादा असतो. म्हणून आपल्या वाणीला लगाम द्या. शब्द शस्त्रासारखे असतात, करवतीसारखे असतात. शब्द कापतात, हृदयाला कापतात, हृदयावर घाव करतात. आणि म्हणून समाजामध्ये एक मन आहे की मारलेला वळ बुजतो, मारलेला वळ बुजतो, परंतु बोललेला वळ बुजत नाही. याने चित्त भंगतं आणि चित्त भंगलं की ते कशाने सांधता येत नाही.
त्या मैत्रीत ओरिजिनलपणा येत नाही. आलीही पुन्हा मैत्री तर ती दाटूमोठी मैत्री असते, खरी मैत्री नसते. म्हणून कुणालाही बोलून दुखवू नका, कुणाचे चित्त भंगवू नका. आणि मनुष्य आपल्या वाईट बोलण्यानं समोरच्याला दुखवत असतो. मी म्हणतो माणसाला जीभ नसती तर मनुष्य बराच सुखी राहिला असता. ही जीभ मोठी चाटळ आहे. जीभ एकटीच आहे, दात 32 आहेत. पण एकदा दाताचं आणि जिभेचं भांडण लागलं आणि दात जिभेला म्हणाले जिभे आम्ही 32 आहेत, तू जास्त वळवळ करू नकोस. तू जास्त वळवळ करशील तर आम्ही 32 जण तुटून पडून तुझा चेंदामेंदा करू. जीभ म्हणते खरं काय? जीभ म्हणते खरं काय? बघू का तुमच्याकडं? मी जर समोरच्याला एक वाईट शब्द बोलले, मी जर समोरच्याला एक शिवी दिली आणि त्यांनी तुमच्या तोंडात ठोका टाकला तर तुम्ही 32च्या 32 बाहेर येताल, एका ठोक्यात आउट. एकटी जीभ 32 दाताला भारी आहे. का? जिभेने तुम्ही समोरच्याला दुखवलं की वाद उभा राहिला, वाद उभा राहतो. द्रौपदी दुर्योधनाला म्हणाले, त्या राजमहालात चालताना तिथं पाणी दिसलं. पाणी होतं पण त्याला जमीन वाटली. जमीन समजून असा बनवला होता की पाणी नसताना पाणी दिसायचं, जमीन आहे तिथं पाणी दिसायचं, पाणी तिथं जमीन दिसायची. मोठा गमतीचा महल होता तो. दुर्योधनाला जमीन वाटली पण तिथं पाणी होतं आणि जमीन समजून दुर्योधनाने पाय टाकला आणि त्या पाण्यात पडला आणि द्रौपदीने ते पाहिलं आणि द्रौपदी हसली. आणि द्रौपदीने एक वाक्य वापरलं की आंधळ्याचा मुलगाही आंधळा आहे. आणि ते वाक्य दुर्योधनाने ऐकलं. दुर्योधनाच्या पायाची आग मस्तकाला गेली. काय म्हणेल द्रौपदी? आंधळ्याचा मुलगाही आंधळा आहे. तिच्या पायाची आग मस्तकाला गेली. आणि दुर्योधन म्हणाला मी तुला बघल. आणि हे प्रकरण एवढं लांबलं की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला विवस्त्र करण्यापर्यंत प्रकरण गेलं. विवस्त्र करण्यापर्यंत. मग तुम्ही कुणी असा, द्रौपदी असा की कुणी असा, साधारण जीव असा, जिभेला लगाम द्या, जिभेला आवरा. जिभेने वाद उभा राहतो, जिभेने संबंध बिघडतात. आणि म्हणून वेची ते वचन जेणे राहे समाधान. प्रेमळ बोला, गोड बोला, सत्य बोला. बोलण्यानं तुमचे समाधान राहील आणि पुढच्याचं समाधान राहील असं बोला. आपल्या बोलण्यानं कुणाचं अंतःकरण दुखवेल असं कधीही बोलू नका. तुम्ही नामस्मरण घेताय, भावयुक्त नामस्मरण घेताय, पण तोंडानं समोरच्याला सारखं दुखवताय, हे सदोष नामस्मरण आहे. यांना देव दुरावतो. म्हणून देवाचं नाव तर घ्या, पण त्या जोडीला वाणी रसाळ ठेवा, गोड ठेवा, प्रेमळ ठेवा. का पतीवर ते आले वार्धक्य जैसे. कसं बोलावं? साचे आणि मवाळ, मी तुले परिसरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बरोबर आहे का? पतीवर ते आले वार्धक्य जैसे. एखादी बाई पतिव्रता आहे ती म्हातारी झालीये, आधीच पतिव्रता आहे, किती सोज्वळ असेल. आधीच पतिव्रता आणि पुन्हा त्यात म्हातारपण आले, ती किती हळुवार आणि प्रेमळ बोलेल. आलात का? या. कधी आलात? बसा, पाणी घ्या, चहा घ्या. कसे आलात? काय काम काढलं? पतिव्रते आले वार्धक्य जैसे. आधीच पतिव्रता आणि त्यात म्हातारपण. तिचं बोलणं किती प्रेमळ आणि हळुवार असेल, तसं प्रेमळ आणि हळुवार बोला हे ज्ञानोबा म्हणतात. का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. बोलणे सत्य असावं, बोलणं सत्य असावं, प्रेमळ असावं, मवाळ असावं, मोजकं असावं. असं बोलावं की ज्याने आपले समाधान राहील, पुढच्याचं समाधान राहील. आपल्या बोलण्याने कोणाचं चित्त दुखवेल असं बोलू नका. वेची ते वचन जेणे राहे समाधान. पण तो जीभ मोठी चाटळ आहे. या वाणीचे 12 दोष आहेत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये वाणीचे 12 दोष सांगितलेत. आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा. हे वाणीचे अवगुण आहेत. तुम्ही प्राणी ताप ढाळू, उपहास चळू, वर्मस्पर्शू. विरोधू वादबळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू. आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा. विरोधू वादबळू,
विरोधात्मक बोलणं. एखादा मनुष्य म्हणतो आज कीर्तन 6 वाजता ठेवायचे, 9ला कीर्तन ठेवलं तर 11 पर्यंत फार उशीर होतो, लोक झोपतात कीर्तनात, घरी जायला वेळ होतो, आपण कीर्तन 6ला ठेवू. नाही नाही, 9लाच ठेवायचंय. विरोधात्मक बोलणं, विनाकारण विरोध करायचा, विरोधात्मक बोलणं. नाही नाही, 9लाच ठेवायचे. ज्या बोलण्यानं विरोध होईल असं बोलणं, हा विरोध. दुसरं वादबळू, असं घाणघाण बोलायचं, शिवाय द्यायच्या की ज्याने वाद उभा राहील, हा वाणीचा दोष आहे. विरोधू वादबळू, वाणीचा दोष. विरोधू वादबळू, प्राणी ताप ढाळू, संताप येईल असं बोलायचं. बाप मुलाला म्हणतो जा तुझ्या आईला बोलून आण. मुलगा गेला आणि आईला म्हणतो आई जा, तुला तुझ्या नवऱ्याने बोलवलंय. आता तो त्या बाईचा नवराच आहे, यात काय तो काय खोटं बोलला नाही, सत्य बोलला, पण कटू बोललाय. बाप काय म्हणला, जा आईला घेऊन ये, आईला बोलून आण. हा गेला ना, आईला म्हणाला आई तुला बोलवलंय. आई म्हणते कोणी, तर तो म्हणतो तुझ्या नवऱ्याने. आता तो खोटं बोलला नाही, सत्यच बोलला, त्या बाईचा नवराच आहे तो. त्या पोराचा बाप म्हणजे त्या बाईचा नवराच आहे, पण संतापजनक बोलला. सत्य बोलला पण कटू बोलला, संताप येईल असं बोलणं. तळपायाची आग मस्तकाला जाते. ती बाई म्हणते या मुर्द्याला मी का जन्माला घातलंय, हे कुठून माझ्या पोटाला आलंय. बाबा म्हणलं असतं का बिघड असतं का, पण तुझ्या नवऱ्याने बोलवलंय. भले तिचा नवराच आहे, पण तो वाणीचा दोष आहे. प्राणी ताप ढाळू, समोरच्याला संताप येईल असं बोलणं. विरोधू वादबळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू. उपहासात्मक बोलायचं, टाकून बोलायचं. अगं तुझ्या बापाच्या घरी काय भिकारी आहेस, आमच्या घरी आल्यानंतर अन्न पाण्याला लागलीस. मायबाप तुझे मजुरीला जातात, आहे का त्यांना अन्न पाणी खायला, इथं आले म्हणून पोटाला खायला लागलीस. उपहासात्मक बोलणं, समोरच्याचा अपमान होईल असं बोलणं, हा वाणीचा दोष आहे. उपहास छळू, छळयुक्त बोलणं. अगं तुझ्या बापाच्या घरी खापरात जेवतीस, इथं पितळात जेवायलीस, दिमाग नको करू. सुनेचा सारखा छळ करणं, छळयुक्त बोलणं. विरोधू वादबळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू. वर्माला झोंबल असं बोलायचं. ए लांगड्या, ए फेगड्या, ए डुचक्या, ए आंधळ्या, ए काळ्या, ए चिपड्या. वर्माला झोंबल असं बोलायचं, वर्मस्पर्शू. हे वाणीचे दोष आहेत. आटू वेगू विंदाणू, आटू हट्टात्मक बोलणं. बाप म्हणतो साधा मोबाईल घे, पोरगं म्हणता नाही मला भारीच मोबाईल पाहिजे. हट्टाला पेटायचं, हट्टाला पेटायचं, हट्टात्मक वाणी. आटू वेगू, वेगू वेगात बोलायचं, फाड 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 फाड, तुझं असं तुझं तसं, फाड फाड बोलायचं. बायकोच काय चुकलं, पुरीची म्हातारी झालीस, भाजीला मीठ किती टाका तुला कळत नाही, काय येतं तुला, जा निघून. वेगात बोलणं, आवेशात बोलणं. आटू वेगू विंदाणू, कपटयुक्त बोलणं. मनात कपट ठेवायचं आणि बोलायचं. विंदाणू म्हणजे कपट, कपटयुक्त बोलणं. आटू वेगू विंदाणू, आशा, समोरच्याला आशाला लावायचं, निराशा करायची. आशाला लावायचं, निराशा करायची. तुला 10,000 उसने देतो म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं अरे संपल्यावर माझं नाहीतच. आशायुक्त बोलणं, आशाला लावायचं, निराशा करायची. आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू. प्रतारणा म्हणजे फसवायचं. एखाद्याने विचारलं की अरे सोलापूरचा रस्ता कुणीकडे, तर औरंगाबादचा रस्ता दाखवायचा. विचारलाय सोलापूरचा रस्ता, पण दाखवतोय छत्रपती संभाजीनगरचा रस्ता. प्रतारणू, समोरच्याची फसवणूक होईल असं बोलणं. हे वाणीचे एकूण 12 दोष आहेत. आणि हे वाणीचे 12 दोष टाका असं ज्ञानोबा म्हणताय. हे संन्यासिले अवगुण जियावाच्या. वाणीचे दोष आहेत, हे टाका. हे वाणीचे दोष घेऊन तुम्ही सोबत चालला, देवाचं नाव घेता, पण वाणीचे दोष घेऊन सोबत चाललात. ही सदोष भक्ती आहे, सदोष नामस्मरण आहे. तुम्हाला दोष लागेल, पाप लागेल, देव दुरावेल. हे वाणीचे दोष टाका. अर्थात वाणीचं शुद्धीकरण करा. सत्य बोला, मवाळ बोला, प्रेमळ बोला. देवाचं नाव तर घ्या, पण त्याच्या जोडला सत्य बोला, प्रेमळ बोला, मवाळ बोला. समोरच्याचं समाधान राहील असं बोला. म्हणून वेची ते वचन जेणे राहे समाधान. समोरच्याचं अंतकरण दुखवले जाईल असं बोलू नका. एकदा एक मनुष्य खूप श्रीमंत होता, पण खूप जाड होता, दांडगा दुंडगा, आणि वर महाडीवर राहत होता. आणि त्या महाडीवर जायची जी वाट होती ती अतिशय बारीक होती. उगा बारीक माणूस जाईल असं, मोठ्या माणसाला जाता यायचं नाही. मोठा माणूस गेला तर मध्ये चिमटेल दबेल अशी बारीक वाट होती. पण ठीक आहे, त्याने जिना लहान केला, वर राहत होता. 2 भाऊ पैसे मागायला गेले.
म्हणले सावकार आम्ही तुमच्याकडे पैसे मागायला आलो, पैसे द्याव. ते मला बसा देतो बसा म्हणले. पण तेवढ्यात एक भाऊ म्हणतो, सावकार तुम्ही माडीवर राहता आणि जिना एवढा बारीक आहे, एखाद बार खाली उतरताना जिन्यात जर तुम्ही अडकले तर तुम्हाला कसं काढावं. एक भाऊ म्हणतो तुम्ही जिन्यात जर अडकले तर कसं काढावं. तर दुसरा म्हणतात तुला घेणं काय रे, तोडून काढून नाही तर हातपाय तोडून, तुला घेणं काय. ते त्यांचे हातपाय तोडून काढतील नाही तर मुंडकं तोडून काढतील, तुला घेणं काय. सावकार म्हणतो नालायकानो तुम्ही दोघे नालायक आहेत, निघा इथून. सावकाराने पैसे दिले नाही. आता पहिला म्हणला अडकले तर कसं काढा, दुसरा म्हणला हातपाय तोडून काढू नाही तर मरू नाही तर मुंडकं तोडू, तुला घेणं काय. दोघं वाईटच बोलले. हा वाणीचा दोष. लाथा खाल्ल्या निघून आले. वाणीचा दोष. कुणालाही आपल्या वाणीनं दुखवू नका. वाणीचं शुद्धीकरण करा. कुणाचा खून करणे हीच हिंसा असते असं नाहीये. आपली काय समज आहे, आपला असा समज आहे की एखाद्याचा खून केला म्हणजे हिंसा केली. नाही नाही. कुणाला आपण शारीरिक दृष्ट्या समोरच्याच्या उपयोगी न पडणं ही शारीरिक हिंसा आहे. आपण समोरच्याला हाणमार करणं ही शारीरिक हिंसा आहे. आपण आपल्या वाचेने वाईट बोलून समोरच्याला दुखवणं ही वाचिक हिंसा आहे. आपण आपल्या मनानं समोरच्याचं वाईट चिंतवणं ही मानसिक हिंसा आहे. आपल्या कुठल्याही कृतीतून आपण समोरच्याला दुखवलं ही हिंसा असते. केवळ कुणाचा खून करणे हीच हिंसा आहे असं नाही. खून करणे ही तर हिंसाच आहे, पण आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक कृतीतून समोरच्याला दुखवणं ही हिंसा आहे. आणि आपल्या शारीरिक, वाचिक आणि मानसिक कृतीतून समोरच्याला सुखी करणं ही अहिंसा आहे. हनुमंत दानवरा अहिंसेची व्याख्या करतायत की शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशा कृती कराव्यात की ज्यामुळे समोरच्याला सुख होईल ती अहिंसा आहे. आणि आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशा कृती केल्या की ज्यामुळे समोरच्याला दुःख झालं ती हिंसा आहे. अर्थात आपल्या वाणीनं, मनानं आणि शरीरानं समोरच्याला दुखवणं ही हिंसा असते. वाणीनं कुणाला दुखवू नका. वाणीनं दुखवलं, तुम्ही वाईट बोलले ती हिंसा असते. हिंसेने पाप लागतं, देव दुरावतो, ते नामस्मरण सदोष घडतं. आणि म्हणून वाणीची शुद्धता करा, वाणीचे दोष टाळा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा तू देवाचं नाव तर घे, पण त्या जोडीला तू सत्य बोल, प्रेमळ बोल, असं बोल की ज्यामुळे तुझं समाधान राहील आणि समोरच्याचे समाधान राहील. विचिते वचन जेणे राहे समाधान. आणि मग तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतायत की बाबा तू चित्त शुद्ध करून, अर्थात वैराग्य धारण करून देवाच्या नामस्मरण कर, तुला देव भेटेल. पण याच्या जोडीला एक चौथी पूरक गोष्ट राहू दे. ती म्हणजे काय, तर तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. राहिलं फार, पण थोडा तरी परोपकार कर, थोडं तरी दान धर्म कर, तुला देव लवकर भेटेल. तू देवाचं नाव तर घे शुद्ध चित्तानं, पण त्याच्या जोडीला दान धर्म राहू दे, तुला देव लवकर भेटेल. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. दान धर्म करा. हरिनाम तर घ्या, पण दान धर्म करा, देव लवकर भेटेल. का? दानानं देव आपला ऋणी होतो. तुम्ही समोरच्या गरीब माणसाला दान केलं, दरिद्री माणसाला दान केलं, तर त्याच्या हृदयातील दरिद्री नारायण तुमचा ऋणी होतो आणि त्याला तुमच्या संसारात कुठेतरी येऊन बरकत द्यावी लागते, ते ऋण फेडावं लागतं. आणि म्हणून मी म्हणलं की देवाला ऋणी करा. जगातील कोणत्याही माणसाला ऋणी केलं तुम्ही, देवाला ऋणी केलं, कारण जगातील प्रत्येक माणूस हा देव आहे. एखाद्या भिकाऱ्याला, दरिद्री माणसाला दान दिलं, तुम्ही ते दान त्या भिकाऱ्याला दिलं नाही, त्याच्या आत लपलेल्या दरिद्री नारायणाला दिलं, आणि तो दरिद्री नारायण ऋणी होतो. आणि देव आपला ऋणी झाला की आपला मिंदा होतो, त्याला आपल्याला भेटावं लागतं, प्राप्त व्हावं लागतं. मी बोललो, जो कोणी तुमचा मिंदा आहे, ज्याच्यावर उपकार केला तो मिंदा असतो. मिंद्याला आपण सांगल तसं वागावं लागतं, मिंदा आपला होतो. देवावर ऋण करा नामस्मरणाचं, दानाचं. देवावर ऋण करा नामस्मरणाचं, दानाचं. देव मिंदा होईल. देव मिंदा झाला त्याला तुम्हाला भेट द्यावीच लागेल, तुमची चाकरी करावी लागेल, कारण तो मिंदा आहे. का? तो तुमच्या ऋणात दबलाय. कशाच्या? नामस्मरणाच्या आणि दानाच्या. दान करा, देव ऋणी होतो, देव लवकर भेटतो. ही चौथी पूरक गोष्ट आहे नामस्मरणाला. नाम तर घ्या, पण दान करा, देव ऋणी होतो, देव लवकर भेटतो. दानाने समाजात साम्यावस्था येते. दानाने तुम्हाला पुण्य लाभतं. दानाने तुमच्या संसारात बरकत येते.
आणि दानाने तुम्हाला देव भेटतो. आणि म्हणून ज्ञानोबा राय दानाला मोक्ष निधानाचं अंजन म्हणतात. दानाने देव भेटतो म्हणून ज्ञानोबा राय दानाला मोक्ष निधानाचं अंजन म्हणतात. दान करताना त्याची फलश्रुती उघड उघड आम्हाला दिसत नाही, म्हणून आम्हाला दानाचं महत्व वाटत नाही. पण दानाची फलश्रुती ही बरकत असते, ती गुप्त असते. जशी गंगा आणि यमुना या दोन नद्यांमध्ये सरस्वती गुप्त रूपानं वाहते, तसं दानाची फलश्रुती ही गुप्त असते, ती तुम्हाला दिसत नाही. आणि ही फलश्रुती दिसत नाही म्हणून माणूस दानच करीत नाही. दानाची फलश्रुती असते, दानाने तुम्हाला फळ मिळतं, ते गुप्त आहे, दिसत नाही. तर दानाची सर्वात मोठी फलश्रुती काय? तर दानाने देव भेटतो. देव ऋणी होतो दानाने, देव तुम्हाला भेटतो. पहिली गोष्ट, दानाने बरकत येते संसारात, दानाने पुण्य लाभतं, दानाने समाजात साम्यावस्था येते. म्हणून दान करा. नामस्मरणाला दानाची जोड द्या. तुम्ही जितकं जितकं दान उदार अंतकरणाने कराल तितकी तितकी बरकत तुमच्या संसारात येईल. जवळ दाता उल्हासे देतो तो तो पूर्वी जगन्नाथ. दानाने पुण्य लाभतं, दानाने संसारात बरकत येते, दानाने समाजात साम्यावस्था येते, दानाने देव ऋणी होतो आणि दानाने देव लवकर भेटतो. दान हे मोक्ष निदानाचं अंजन आहे. दानाने देव लवकर भेटतो. आणि म्हणून तुकोबाराय चौथी पूरक गोष्ट सांगतात हरिनामाला, की तुम्ही राहिलं फार पण थोडा तरी परोपकार करा, दान करा. दानानं देव ऋणी होईल. आणि जो ऋणी असतो तो मिंदा असतो, त्याला तुम्हाला भेट द्यावी लागते, तुमची चाकरी करावी लागते. दानानं तुम्हाला देव भेटेल. म्हणून मी बोललो की देवावर ऋण करा, निष्काम नामाचं आणि दानाचं. या नामस्मरणात आणि या दानात देव दबू द्या, ऋणी होऊ द्या. जो ऋणी असतो तो मिंदा असतो, जो मिंदा आहे त्याला भेटावं लागतं, तुमचं ऐकावं लागतं. देव नामस्मरणानं दानानं ऋणी झाला, तो मिंदा आहे तुम्हाला भेटेल, त्याला भेटावं लागेल. म्हणून निष्काम भावनेने नाव घ्या. देवाला काही मागू नका, निष्काम भावनेने नाव घ्या. निष्काम भावनेने कर्म करा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. या निष्काम कर्मानं, निष्काम नामानं देव ऋणी होतो, दानानं देव ऋणी होतो. जो ऋणी तो मिंदा असतो, त्याला भेटावं लागतं, तुमचं ऐकावं लागतं, तुमची चाकरी करायला यावं लागतं, देव प्राप्त होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की चित्त शुद्ध करा, अर्थात विरक्ती धारण करा. विरक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण करा. त्याच्या जोडीला विरक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण करा. परंतु याच्या जोडीला या चार गोष्टी पूरक राहू द्या. तुम्ही चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्ताने अर्थात विरक्त अंतकरणाने देवाचं नामस्मरण घ्या. पण या चार गोष्टी याच्या मदतीला राहू द्या. कारण या चार गोष्टी मदतीला नसतील तर नामस्मरण हे सदोष असते आणि नामस्मरण निर्दोष असावं. या चार गोष्टी मदतीला घ्या नामाच्या. नाम हे निर्दोष राहील, त्यातला दोष निघून जाईल. तुम्ही नाम घेतायत पण या चार गोष्टी हे पाप तुमच्याकडून घडतायत. म्हणून नामाच्या जोडीला या चार गोष्टी द्या, त्या नामाला पूरक ठरतील. नाम निर्दोष घडेल, त्यातला दोष निघून जाईल आणि नाम तुम्हाला देव बनवेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की राहिलं फार पण थोडा तरी परोपकार करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.